श्री स्वामी समर्थ. कर्क राशी जून 2026 मासिक राशी भविष्य. जून महिन्यात कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे बदल घडणार आहेत? करिअरमध्ये प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार का? आर्थिक अडचणी दूर होऊन धनलाभाचे योग निर्माण होतील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंद वाढणार की काही गैरसमज निर्माण होणार? कौटुंबिक वातावरण शांत आणि समाधानकारक राहील का? चला तर जाणून घेऊया कर्क राशीचे मासिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक चढ-उतार, नवीन अनुभव आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटनांनी भरलेला राहू शकतो. या महिन्यात अनेक गोष्टी तुमच्या मनात सतत सुरू राहतील. काही निर्णय मनाप्रमाणे होतील तर काही ठिकाणी परिस्थितीमुळे तडजोड करावी लागू शकते. मात्र प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जाणार आहे. या महिन्यात तुमच्या स्वभावातील संवेदनशीलता अधिक वाढलेली दिसेल. इतरांच्या भावना समजून घेण्याची तुमची क्षमता अनेक नात्यांना मजबूत करेल. कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींना तुम्ही अधिक वेळ देण्याचा प्रयत्न कराल. काही जुन्या आठवणी पुन्हा मनात येऊ शकतात. भूतकाळातील काही गोष्टींमुळे मन थोडे अस्वस्थ होण्याची शक्यता आहे, पण सकारात्मक विचारांमुळे परिस्थिती सुधारेल. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य विश्रांती आणि मानसिक शांतता या महिन्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. एकूणच जून महिना कर्क राशीसाठी भावनिकदृष्ट्या संवेदनशील पण प्रगतीकडे नेणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जून महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि सातत्यामुळे प्रभावित होतील. काही व्यक्तींना अचानक नवीन संधी मिळू शकते, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. कार्यालयातील वातावरण काही वेळा तणावपूर्ण राहू शकते. सहकाऱ्यांमधील राजकारणामुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही वादात अडकणे टाळा. शांतपणे आणि संयमाने काम केल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. महिन्याच्या मध्यावर एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात नवीन ग्राहक आणि नवीन संपर्क मिळू शकतात. व्यापारात नवीन कल्पना यशस्वी ठरतील. काही व्यक्तींना व्यवसाय विस्तारासाठी चांगल्या संधी मिळतील. मात्र भागीदारीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. कोणतेही कागदपत्र न वाचता सही करू नका. महिन्याच्या शेवटी कामाचा वेग वाढेल. अचानक प्रवास किंवा बैठका वाढू शकतात. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. एकूणच मेहनतीच्या जोरावर प्रगती साधण्याचा हा महिना ठरेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात जून महिना मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. काही वेळा घरातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील, तर काही वेळा छोट्या कारणांवरून मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमच्या भावनिक स्वभावामुळे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची प्रवृत्ती वाढेल. त्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. आईवडिलांचे प्रेम आणि मार्गदर्शन या महिन्यात तुमच्यासाठी मोठा आधार ठरेल. त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. घरातील एखाद्या सदस्याला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. भावंडांशी संबंध अधिक जवळचे होतील. काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. घरात धार्मिक किंवा शुभकार्याचे आयोजन होऊ शकते. कुटुंबासोबत एखादी सहल किंवा आनंदाचा कार्यक्रम ठरू शकतो. मुलांकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी राग आणि हट्टीपणा टाळणे गरजेचे राहील. महिन्याच्या शेवटी घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोप्याची भावना अधिक मजबूत होईल. आर्थिक जीवन. आर्थिक दृष्टिकोनातून जून महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सावधगिरी आणि नियोजनाचा राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरी खर्चही वाढू शकतो. घरगुती गरजा, आरोग्य किंवा प्रवासावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून काही फायदा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र पैशांशी संबंधित व्यवहार करताना सावध राहा. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. उधार दिलेले पैसे अडकण्याची शक्यता आहे. महिन्याच्या मध्यावर एखादी आर्थिक संधी अचानक मिळू शकते. मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित कामात फायदा होण्याचे संकेत आहेत. काही व्यक्तींना नवीन उत्पन्नाचे साधन मिळू शकते. बचतीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळेल. महिन्याच्या शेवटी आर्थिक परिस्थितीत थोडी सुधारणा दिसून येईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने जून महिना भावनिक आणि संस्मरणीय ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा वाढेल. नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा अधिक मजबूत होईल. काही व्यक्तींना आपल्या भावना व्यक्त करण्याची योग्य संधी मिळेल. मात्र भावनिक अतिरेक टाळणे आवश्यक राहील. छोट्या गोष्टीवरून मन दुखावले जाण्याची शक्यता आहे.
संवाद कमी झाल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची चांगली साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. काही वेळा आर्थिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, पण शांततेने चर्चा केल्यास परिस्थिती सुधारेल. महिन्याच्या शेवटी जोडीदारासोबत एखादा प्रवास किंवा आनंददायी क्षण अनुभवायला मिळू शकतो. नात्यात विश्वास आणि प्रेम अधिक वाढताना दिसेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी जून महिना मेहनत, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवणारा राहील. अभ्यासात सातत्य ठेवल्यास उत्तम परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. काही विद्यार्थ्यांचे लक्ष भावनिक गोष्टींकडे जास्त वळू शकते, त्यामुळे अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत फायदेशीर ठरेल. नवीन विषय शिकण्याची आवड निर्माण होईल. काही विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची संधी मिळू शकते. महिन्याच्या शेवटी एखाद्या परीक्षेत किंवा मुलाखतीत यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल अधिक वाढेल. मानसिक शांततेसाठी तुम्ही प्रार्थना, जप किंवा ध्यानधारणा यांचा आधार घ्याल. धार्मिक स्थळी जाण्याचे योग निर्माण होऊ शकतात. घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल. काही व्यक्तींना एखाद्या आध्यात्मिक गुरूचे मार्गदर्शन लाभेल. देवभक्तीमुळे मनातील अस्वस्थता कमी होईल. सकाळी लवकर उठून ध्यान केल्यास मानसिक स्थैर्य मिळेल. या महिन्यात अध्यात्म तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल. प्रवास. जून महिन्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. प्रवासातून नवीन ओळखी आणि फायदेशीर संधी मिळतील. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन होऊ शकते. धार्मिक प्रवासाचेही योग दिसत आहेत. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक राहील. महिन्याच्या शेवटी एखादा प्रवास मानसिक आनंद आणि समाधान देणारा ठरू शकतो. दूरच्या व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता आहे. उपाय. सोमवारी भगवान शिवाची पूजा करा. ओय नमः शिवाय मंत्राचा जप करा. पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. आईवडिलांचा आदर करा आणि त्यांची सेवा करा. चंद्रदर्शन करून प्रार्थना केल्यास मानसिक शांतता मिळेल. राग आणि भावनिक निर्णय टाळा. गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यास पुण्य लाभेल. एकूण हा महिना कर्क राशीसाठी भावनिक अनुभव, आत्मपरीक्षण आणि प्रगतीचा ठरणार आहे. करिअरमध्ये मेहनतीचे चांगले फळ मिळेल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. काही ठिकाणी मानसिक ताण जाणवेल, पण तुमची संयमी वृत्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांमध्ये समजूतदारपणा खूप महत्त्वाचा राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा असेल. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूणच जून महिना कर्क राशीसाठी अनुभवातून शिकवण देणारा, भावनिकदृष्ट्या मजबूत बनवणारा आणि भविष्यासाठी नवी दिशा देणारा ठरणार आहे. धन्यवाद.